संजय गांधी नॅशनल पार्कपासून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटरवर अंतरावर बिबट्या आल्यामुळे नागरिकांमध्ये आता भयाचं वातावरण आहे। कधीही कुठे बिबटे हे यायला लागले आणि नागरिकांवर हल्ले करायला लागले। नशिबानं माझ्या मतदारसंघात आलेल्या एका बिबट्यानं ते 6 ते 7 लोकांना वर हल्ला केला होता, परंतु त्यातील एक मुलगी जी आहे अंजली टाक, ती फार गांभीर्यानं तिच्यावर हल्ला केल्यामुळे तिला एंगेजमेंट तिची झाली होती आणि जानेवारी महिन्यामध्ये लग्न होतं, परंतु चेहरा आणि तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याकारणानं ती आता इस्पितळामध्ये उपचार घेते। प्रामुख्यानं राज्य शासनानं तिच्यावर येणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तिला पूर्णतः बरी होईपर्यंत इव्हन प्लास्टिक सर्जरीचा खर्चसुद्धा राज्य शासन करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला आहे। कारण शेवटी वनमंत्री गणेश नाईक आणि मुख्यमंत्र्यांनी ह्या विषयावर गांभीर्याने चर्चा केली। प्रामुख्यानं शहरी भागामध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आणि त्याचबरोबर तुंगारेश्वर अभयारण्य हे शहराच्या जवळ आहे, म्हणजे त्या ठिकाणावरून वसई-विरार महापालिका, ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये हे दोन्ही अभयारण्य येत आहेत। 55 ते 60 बिबटे त्या ठिकाणी आहेत। त्यामुळे प्रत्येक बिबट्याला ही चिप बसवायची आणि त्याचं लोकेशन ट्रॅक करायचं, जेणेकरून कुठेही शहरी भागामध्ये जर हे बिबटे गेले तर वन खात्याच्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून ते कुठे कुठे बिबटे गेले तर त्यांचं लोकेशन हे वन खात्याच्या अधिकाऱ्यांना कळेल आणि त्यामुळे त्यांना शोधणं अडचणीचं निर्माण होणार नाही आणि लवकरात लवकर त्यांना पकडून परत वन खात्यामध्ये टाकता येईल। दुसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच काही आखाती देशामध्ये काही छोटी छोटी अभयारण्य निर्माण केलेली आहे। जसं आपल्याकडे गुजरातमध्ये वनतारा आहे, तशाच पद्धतीनं राणीची बाग, वनतारा अशी जी अभयारण्य आहे ते अभयारण्य अजून जास्त निर्माण करावी, सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।